मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय आणि मुंबईहून जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यात। मुंबई पुणे दरम्यान 16 रेल्वे गाड्या आज रद्द झालेल्या आहेत। बंगळुरूला जाणारी उद्यान एक्सप्रेसही रद्द झालेली आहे। सध्या अनेक जण या रेल्वेने जाणारे अनेक जण वेगवेगळ्या स्टेशन्सवर ताटकळलेले आहेत, मात्र रेल्वे पूर्णपणे या ठिकाणची बंद आहे। मुंबई पुणे दरम्यान अनेक गाड्या या रद्द झालेल्या आहेत आणि या संदर्भात आणखी महत्त्वाची माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। आपण जाऊया थेट ओमकडे। ओम, सध्या मुंबई पुणे रस्त्यावरच्या ज्या सगळ्या रेल्वे आहेत त्या बंद असल्याचं कळतं आहे। काय नेमकं या मार्गावरची आणखी अपडेट कळतीये? कोणकोणत्या गाड्यांना याचा फटका बसलेला आहे? आहे आपण मागील दिवसांमध्ये पाहू शकता की ते जे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी पुण्याला जाण्यासाठी गाड्या असतात ते प्लॅटफॉर्म्स आता काहीशे रिकामे आपल्याला पाहायला मिळत आहेत। सातत्यानं रेल्वे प्रशासनाकडनं या सूचना दिल्या जातात, या प्रकारची घोषणा केली जाते की पावसामुळे आणि एकंदर सगळ्या पुढच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ज्या गाड्या मुंबईवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं पुण्यासाठी सुटतात, दादरवरनं सुटतात, त्या गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापूरसाठी जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गाड्या ज्या सातत्यानं रोज सरपटी तुम्ही जो आकडा सांगितलात की 15 ते 16 आहे, त्या किंबहुना त्याहूनही अधिकचा आकडा आहे खरं तर या रेल्वे गाड्यांचा ज्या आज बाधित झालेल्या आहेत। तर काही लोकलच्या माध्यमातून खोपोलीपर्यंत वाहतूक केली जाऊ शकते असं प्रशासनाकडे सांगितलं जात असलं तरी सुद्धा ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्यांची मात्र वाहतूक या ठिकाणी खंडित झालेली आपल्याला पाहायला मिळते। केवळ रेल्वे वाहतूकच नाही तर रस्ते वाहतुकीवरती सुद्धा याचा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। खोपोलीपर्यंत जरी ही वाहतूक सुरू असली तरी सुद्धा इतर माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्या वाहतुकीला मोठा फटका बसलेला आहे। सकाळपासून आपण पाहतोय की जे प्रेक्षक जे प्रवासी होते त्यांना कुठेतरी त्याचा पर्याय त्यानंतरही आपण पाहतोय की रस्ते तारांबळ आपल्याला या ठिकाणी उडताना पाहायला मिळते। त्यामुळे एकंदर जर आपण पाहिलं तर मुंबई पुणे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो, शेकडो नव्हे तर हजारो प्रवाशांची गैरसोय या निमित्तानं होते। तर पावसाचं कारण असल्यामुळे वाहतूक खंडित करण्यात आल्याची परिस्थिती आहे। आता या सगळ्या लोकांसाठी काही पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते का किंवा कधीपर्यंत हा सगळा अडसर जो आहे तो दूर होतो हे पाहावं लागणार, कारण मोठ्या संख्येनं जे प्रवासी आहेत ते वाट बघतात। त्यामुळे आता नेमकं काय होतंय आणि कशा पद्धतीनं पावसाचं हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक, एकंदरीतच आज सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे, त्यामुळे दिवसभरामध्ये सगळी परिस्थिती कशी पुढे जाते हे पाहायचं आहे। ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र मुंबई पुणे रेल्वे कॉरिडॉरला या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे असं एकंदरीतच या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।